सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल. निर्णय कॅबिनेट घेत असतं. अर्थसंकल्प संपूर्ण आम्ही तयार केल्यानंतर त्याच्यावर सर्वांच्या सह्या असतात. फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतं, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला, ते चुकीचं आहे. तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे. तो काही बाहेरचा वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही. तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत. पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले, आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये. परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल. कशासाठी पाहिजे? सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग, पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे, आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतो, आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतो. कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे, याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही. पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही, परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेन. पण या अशा सगळ्या गोष्टी सरळ सरळ हा मागासवर्गीय आणि समाजावरचा जो न्याय मिळवला आहे. आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट, याबद्दलची मला कल्पना नाहीये, परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये. परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतं, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला, ते चुकीचं आहे, आणि याला माझा विरोध आहे. सहन करायची एक लिमिट असते, मर्यादा असते, आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना. कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती, कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल, कशाला पाहिजे त्या सर्वांना पुन्हा आणायचं? खातच नसलं तर ते चालतं. अजितदादा फायनान्स डिपार्टमेंट अजितदादा मनमानी करतायत, कारण या आधी पण तुमची तक्रार होती त्यावेळेस सत्ता असताना. हे बघा, माझं स्पष्टपणे मत आहे की या खात्याचा कायदेशीररित्या तुम्हाला कोणताही निधी वर्ग करता येत नाही, कट करता येत नाही. आणि जर हे कायद्यानुसार जर बंधनं असतील, जरी फायनान्स वाले आपलं डोकं जास्त चालवत असेल तर हे बरोबर नाही, हे स्पष्टपणे सांगतो. आदिवासी खात्यामध्ये निधी का वर्ग करतात? ते खातं कशासाठी निर्माण झालंय? सामाजिक कल्याण खातं कशासाठी निर्माण झालंय? काहीतरी त्याला बेस असेल का नाही? काही नॉर्म्स आहेत का नाही त्याचे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत, इतर खाते नाहीत, परंतु हे असं मला ते पटलेलं नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. मुख्यमंत्र्यांशी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला याच्यातून योग्य तो मार्ग आम्ही काढू. असे पैसे कोणी तुम्हाला काही माहिती घेत नाही, काही नाही. आपलं त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर ही गोष्ट घातली. आपण अर्थसंकल्प सादर करत असताना विशेषतः SC आणि ST मध्ये त्या घटकाकरता बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरतूद त्या बाबतीमध्ये करतो, आणि बाकीच्या घटकांना जनरल बजेटमध्ये तरतूद त्या करत असतो, विकासाच्या योजना देत असतो. आता आपल्याला निधी देत असताना लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात, त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आलाय. ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात, त्या घटकात मोडतात, त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतलाय, आणि ज्या बाकीच्यांना सर्वसाधारण मध्ये दिला. ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलंय ते असं काही वाटत नाही, आणि हा निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे. आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की निर्णय कॅबिनेट घेत असतं. अर्थसंकल्प
संपूर्ण आम्ही तयार केल्यानंतर त्याच्यावर सर्वांच्या सह्या असतात. सर्वांच्या म्हणजे माझी, एकनाथराव शिंदे साहेबांची, मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळात तर सगळेच असतात. त्याच्यामुळे मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. संजय शिरसाटांची नाराजी तुमच्याच खात्यावरती पाहायला मिळते. ते ठीक आहे, म्हणतात, आम्ही अर्थखात्यात- तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे. तो काही बाहेरचा वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही. आम्ही मुख्यमंत्री महोदय, एकनाथराव शिंदे साहेब, मी, संजय शिरसाट, आम्ही एकत्र त्या बाबतीमध्ये बसू. वाटल्यास उद्याच्या 6 तारखेला चौंडीला कॅबिनेट मीटिंग आहे, त्यावेळेस तिथं विषय काढला जाईल, चर्चा केली जाईल. गैरसमज असतील तर दूर केले जातील, काही चुकला असेल तरी दुरुस्त केलं जाईल. काही अडचण नाही ना आपल्याला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.